हॅलो. आडून नो यार, चला का सांगायचं मलाच नाही कोण राहिलं आहे. माझं डोकं एकदम बधीर झालं आहे. काहीच कळून नाही राहिलं का बोलू का करू का, आणि कशाप्रमाणे का कोणत्या गोष्टी करू आणि कसं करू. ऑल जस्ट थिंग्स आर कम्प्लिटली मॅस्ड अप. आणि जेव्हा माझं असं डोकं काम करणं सोडून देते तेव्हा मी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. कारण जेव्हा मला माहीत आहे का मला नाही का एक प्रकारे अशा व्यक्तीची गरज आहे, जी व्यक्ती आता अस्तित्वात नाही आहे. ती कोणती व्यक्ती आहे म्हणजे एक असं अनादर पर्सन, बट असं मी कधी ॲक्च्युली कोणता असं पर्सन नाही ज्याच्यासोबत मी माझे प्रॉब्लेम वगैरे शेअर करेन. आणि आय डोंट थिंक का तो बंदा असं मला एक प्रकारे प्रॉपरली समजून पण घेईन. सो बेटर आहे का आपण स्वतःचाच एक फ्रेंड बनू आणि स्वतःच एक प्रकारे मित्र बनू आणि याच्यासोबतच आपण एक टाईम स्पेंड करू. आणि या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मी स्वतःला भेटतो आणि स्वतःतूनच एक प्रकारे सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज ऑल आय नीड टू आस्क. सो व्हॉट इज टू टेल अबाउट दिस. सो मला काय सांगायचं आहे, सांगायचं हे आहे की आजची तारीख आहे, ॲक्च्युली आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब 7 वाजले. आणि मला काही गोष्टी सांगायच्या आहे. या सरळ सांगून देतो. गेले 2 दिवस मी क्लासेसला गेलो नाही. सो त्याचं एक प्रकारे वेगळेच बर्डन आहे राव. कारण क्लासेसला नाही गेलो म्हणजे माझी प्रॅक्टिस नाही म्हणजे जॉब भेटण्याचे चान्सेस थोडे बहुत कमी होत जाते. आणि जे की मला जॉबची आता सर्वात जास्त गरज आहे. आणि अशा वेळेस मी अशा प्रकारचे धिंगाणे करून राहिलो. आणि याच्यावर मला सोल्युशन कसं काय करू काही कळून नाही राहिलं आहे राव. आय एम ट्राईंग टू गेट अवे फ्रॉम दीज पीपल. बट कसं आहे, लहान असताना नाही का आपल्याला काही असं काही फारसं काही फरक पडत नाही. म्हणजे कसं की ठीक आहे ना, आज आपण मजा करू उद्या सिरियस होऊ, आज आपण मजा करू उद्या सिरियस होऊ. बट मोठं झाल्यावर नाही का हा फंडा काफी अनक्लिअर असतो राव. कारण इथे नाही का ऑलवेज सिरियस राहावं लागते. आणि हू नोज व्हॉट कुड हॅपन. आणि अशा वेळेस स्वतःला समजून घ्यावं लागते आणि काही डिसिजन घ्यावं लागते, काही निर्णय घ्यावे लागतात जे आय डोंट नो, सम पीपल्स रिग्रेट दिस, सम पीपल लाईक दिस. बट कसं आहे की इथे पैसा मॅटर करतो. कारण तुझ्यापाशी किती पैसा आहे आणि तू किती पैसा अर्न करते हे मॅटर करते. कारण शेवटी कोणीच कोणाला ओळखत नाही जर तुमच्यापाशी पैसा नसेल तर. पैसा म्हणजे कोणता पैसा राव. ऑफकोर्स माझ्यापाशी पैसा आहे, माझ्यापाशी आज 2,000 रुपये आहे किंवा 3,000 रुपये आहे. सो दॅट मेक्स मी आय एम रिअली फाईन. नो, पैसा म्हणजे कसं आहे एक जॉब जिथून आपल्याला पैसा भेटेल. कारण आपण त्या पैशासाठी आपण टाइम वेस्ट करतो, टाइम एक प्रकारे कुठेतरी कमी करतो. मी सरळ पॉईंटवर येतो, मी एवढं घुमून फिरून सांगण्याचा मी प्रयत्न नाही करत. ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोडच आहे, कारण संध्याकाळी तर बिलकुल आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड होणारच नाही. सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 894 किंवा 95 असेल शायद. आजची तारीख आहे 19 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब संध्याकाळचे 7 वाजले आहे. आजचे सॅटर्डे आहे आणि आज पण मी क्लासेसला गेलो नाही. शुक्रवारी म्हणजे काल पण नाही गेलो आणि आज पण नाही गेलो. काल नाही गेलो ते माझ्या आळसामुळे नाही गेलो, आणि आज सूरज येत आहे त्यामुळे नाही गेलो. सूरजचं मॅटर मी ऑलरेडी क्लिअर सांगितलं होतं की हा बंदा असा आहे का यासोबत साला एक दिवस तर काढावंच लागेल.
कशा पद्धतीने असो या, तो एक दिवस सूरजच्या नावाने असतोच. आणि तो वर्षातून एक वेळा येतो. सो डेफिनेटली कसं आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि अंडरस्टँड व्हायला पाहिजे की आपण कुठून कुठपर्यंत चाललो. आणि पुन्हा मी डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो. येस, आय डोंट नो, म्हणजे जस्ट द हेड इज कम्प्लिटली ब्लोन ऑफ. म्हणजे मला लघवी पण लागली, मला बोलायचं पण आहे आणि 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 मला का करायचं आय डोंट नो. या मग मला सांग मला का करायचं आहे. मी असं प्रॅक्टिकल गोष्टीवर येऊनच नाही राहिलो, एकदम थेरॉटिकली जाऊन राहिलो इकडे तिकडे तिकडे इकडे. या ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन आहे, तुला आत्ता का पाहिजे, राईट नाऊ राईट हिअर का पाहिजे, जेणेकरून तू खुश होऊन जाईन. सांगू मला का पाहिजे. राईट नाऊ मला आत्ताच्या आत्ता एक जॉब पाहिजे, कुठे, एक डिझायनिंगमध्ये पुण्याला एक जॉब पाहिजे बस. बाकी मग तर मग मी तर पूर्ण हलकटच होऊन जातो राव. मग तर साला माहायची पैशाची मग तर बिलकुल कमीच नाही. या सांगतो ना, मग तर पैशात बिलकुल कमी नाही. जरी जॉबमधून मला किती पैसा भेटत असेल किंवा किती कमी पैसा भेटत असेल, बट मला जॉब लागली हेच एक माझ्यासाठी इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि समजा जर ही गोष्ट मला आत्ता भेटली ना, सो ग्रेट. ठीक आहे, ओके ठीक आहे, तर तुला जॉब भेटेल बट थोडीशी वाट पाहावं लागेल, 1 किंवा 2 महिने. कापी दाट. ठीक आहे, चलो आता प्रॅक्टिकलवर येऊ. सकाळपासून सांग का झालं आणि याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे. रिअली आय जस्ट वॉन्ट टू गो टू दी क्लासेस. मला आज नागपूरला जायचं होतं आणि क्लासेसला जायचंच होतं. व्हाय, कारण क्लासेस गेला मला प्रॅक्टिस करायची होती आणि तेही 5 वाजेपर्यंत. तर आज ॲक्च्युली सूरज येणार आहे, त्यामुळे मी माझा प्लॅन तो ड्रॉप केला. आणि त्या गोष्टीमुळे आय जस्ट फील रिअली एम्बॅरस. म्हणजे बहुत वाईट वाटून राहिलं आहे का साला मी काही ना काहीतरी लूज केलं आहे यार, काही ना काहीतरी गमावलं आहे असं वाटत आहे. एक दिवस क्लासेसला नाही गेलो तर वाटत आहे काहीतरी गमवलं आहे. सो ते एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, सूरज आल्यानंतर मग 7 वाजता त्याला घ्यायला गेलो. मग त्याच्यानंतर इथे आलो वाड्यावर. आल्यानंतर मग प्रतीक वगैरे आला. मग आम्ही सकाळपासून इथंच बसून होतो, गोष्टी वगैरे केल्या. पिक्चर वगैरे नाही पाहिला, गोष्टीच केल्या, इकडल्या गोष्टी. या बरं, यांच्या कंपनीतून मला असं माहीत पडलं, सूरज आणि प्रतीकच्या यांची कंपनी कशी एक प्रकारे एक यंगर पीपल कसे काय बोलतात त्याच्याप्रमाणे आहे. दे आर नॉट, म्हणजे दे आर व्हेरी मॅच्युअर्ड आणि वी आर नॉट मॅच्युअर्ड. म्हणजे एक प्रकारे बोलण्याचा असा उद्देश आहे का मॅच्युअर्ड व्हायचं म्हणजे म्हणजे असं वाटतं की त्यांच्यासमोर आपण एक बच्चा आहे असं वाटतं. सिम्पल, त्यांच्यासमोर आपण एक बच्चा आहे आणि ते पण अशाच प्रमाणे समजून घेतात की हा एक बच्चा आहे. सो मला काही प्रूफ करून द्यायचं नाही का मी एक बच्चा नाही आहे आणि मी एक ग्रोन पर्सन आहे आणि मला पण काही ना काहीतरी फिलिंग्स आहे आणि मला पण समोर जाऊन काही ना काहीतरी करायचं आहे. बट हे सांगण्यामध्ये त्यांना हर्ट कशाला करायचं. त्या वॉट एव्हर दे आर थिंकिंग, मला त्यांची थिंकिंग थोडीशी पण चेंज करायचं नाही. ऑफकोर्स नॉट. मला त्यांची फ्रेंडशिप पाहिजे राव. बाकी त्यांच्याकडून मला काही एक्सपेक्ट करायचं नाही का माझ्याबद्दल त्यांचं काही मन आहे. नो नो नो, डेफिनेटली नॉट. असं काही बोलून सुद्धा पण मला काही खास अचीव वगैरे करायचं नाही. सो प्रॉब्लेम काय, गेल्या करीब 6 घंट्याच्या कंपनीमध्ये आय जस्ट फील रिअली बोर. आणि डेफिनेटली असं वाटते का तो टाईम नाही का, म्हणजे हा टाईम जो मी स्पेंड केला याच्यासोबत, सूरजसोबत, प्रतीकसोबत, इट जस्ट फील लाईक वेस्टेड. या कारण बोलणं तर काही असं बोलणं होऊन राहिलं आहे की ते युजली असंच प्रतीक नाही का असं बोलतो राहो का, कसं आहे नाही का, मला नाही का देशाबद्दल नाही का, आपल्या देशाबद्दल कोणी वाईट जरी बोलत असेल ना मला बहुत राग येते राव. या म्हणजे कसं, या प्लीज यार असं नको बोलू. आणि ही इज कंटिन्यू टेलिंग अबाउट इंडियाज व्हाय, म्हणजे काऊन असं बेकार आहे आणि बाकीचे कंट्री त्याच्याबद्दल असं खूप म्हणून राहिला आहे. दीज कंट्रीज, अमेरिका एवढी माहोल आहे, जापान एवढी माहोल आहे, चायना एवढी माहोल आहे, इंडिया भोकात आहे, असं आहे तसं आहे.
सो हे असं नाही का करीब नाही का या 6 घंट्याच्या पिरियडमध्ये मी हे कंटिन्यू ऐकून ऐकून आय जस्ट फील रिअली पकून गेलो आणि बहुत जास्त एक प्रकारे असं उबळून राहिलं पाणी, गरम होऊन राहिलं. आपल्या देशाबद्दल असं काही बोललं ना मला बहुत खूप जास्त राग येते राव. असं जरी माझी कंट्री वॉट एव्हर इट इज, बट मला नाही का माझ्या देशावर प्राऊड आहे आणि असं काही बोलून मला बहुत जास्त राग येते राव. आणि प्रत्येक नाही का सकाळपासून असंच बोलून राहिला, असंच बोलून राहिला. ठीक आहे, जाऊ दे. एक दिवस जे सहन करायचं आहे सहन करायचं आहे. ओके, वॉट एव्हर. त्याच्यानंतर आता संध्याकाळी मी काही ठरवलं नव्हता की आजचा दिवस कसा काय जाईल. म्हणजे सूरज वगैरे घरी आल्यानंतर मला काहीच आयडिया नव्हती का आपण प्लॅन करू कसा कसा करायचा आणि कशाप्रमाणे हे सगळं हँडल आउट करायचं. आता मला काहीच माहीत नव्हतं का याच्या बहिणीचं ॲडमिशनचं काही मॅटर आहे आणि याला अग्निहोत्रीमध्ये जायचं आहे. पण त्यांनी मला काही सांगितलं पण नाही, काही नाही. आणि कसं आहे की याच्या बहिणीचं नाही का, आणि ॲक्च्युली मला अजून एक गोष्ट सांगायची होती की सूरज नाही का आता नाही का जे करून राहिला आहे, म्हणजे जे त्याच्या बहिणीसोबत तो ज्याप्रमाणे बोलून राहिला आहे, इट जस्ट नॉट गुड. वाय? कारण सांगू, ॲडमिशनच्या वेळेस नाही का असं बोललं नाही पाहिजे. म्हणजे समजा जर कुठे ॲडमिशन होत नसेल ना, तर नाही का हा बंदा कंटिन्यूस तिला फोर्स करताय, तू कशाला करताय ॲडमिशन, असं होईन तसं होईन आणि नेहमी धाडाव तिलाच ब्लेम करत आहे का तू पर्सेंटेज कमी घेतले आणि असं केलं तसं केलं. कसं आहे की नाही का ॲडमिशनला आता फक्त 2 किंवा 3 दिवस बाकी आहे. हार्डली बुधवार किंवा गुरुवारपर्यंत ॲडमिशन करायची आहे कुठेतरी BSc मध्ये. आणि हा असा बोलून राहिला आहे की जस्ट तू तुझं पाहून घे राव. म्हणजे कसं की समजा नाही का माझ्यासोबत नाही का असं काही झालं असतं ना, ऑफकोर्स अरे भोकात गेल्यावर मी तर तुला पहिल्या बहिणीच्या ॲडमिशनसाठी मी धावलो असतो राव इकडे तिकडे. बहीण आहे राव. आणि अशा वेळेस नाही का एकामेकाला ब्लेम करण्यापेक्षा बेटर आहे आपण सोल्युशन फाइंड आउट करणं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं. कारण नाही का एक दुसरा ब्लेम करून काहीच भेटत नाही, काहीच घंटा भेटत नाही. एक दुसरा राग येण्यापेक्षा बाकी काहीच भेटत नाही राव. हा बंदा नाही का आता बहिणीच्या ॲडमिशनसाठी नाही का हा बंदा इथे माझ्याकडे येऊन आहे. आता समजा जर माझ्यासोबत असं काही कंडिशन झाली असती ना, अरे मी जाऊ द्या म्हणलं, पहिले बहिणीसोबत गेलो असतो म्हणलं, पहिले तिला याच्यामध्ये घेतलं असतं, विश्वासात घेतलं असतं का बाई तुला ॲडमिशन करायची कुठे आहे आणि का करायची, तिला प्रॉपरली समजून सांगितलं असतं की तुला कशाप्रमाणे का करायचं आहे. आणि जरीही तिचं मन समजा नाही का आपल्या एज्युकेशनमध्ये फोर्स नाही करता येत राव. त्या बंदल नाही का BSc जायचं असेल ना तर ऑफकोर्स जाऊ दे राव. ऑफकोर्स म्हणजे असं फोर्स नको करू राव प्लीज. तर मग कसं आता तिची इच्छा आहे BSc जाणं, सो मग ठीक आहे ना. मग आता तिची इच्छा आहे ना, तर मग वॉट एव्हर वी हॅव टू डू. ठीक आहे, वर्धा नाही पुलगाव नाही तर नागपूर. ठीक आहे, आपण ॲडमिशन करू. थिंक पॉझिटिव्ह. ऑफकोर्स भेटते यार राव, का नाही भेटत. आणि BSc मध्ये ॲडमिशन कुठं नाही भेटत, सगळीचकडे भेटते. फक्त शोधण्यासाठी नाही का एक प्रकारे एनर्जी पाहिजे, शोधण्यासाठी एक प्रकारे इंटेन्सिटी पाहिजे किंवा काही ना काहीतरी पाहिजे. असं नाही का त्यांचा पैशाचा खूप कमी साठा आहे किंवा खूप गरीब घराण्याचे आहे, असंही नाही राव. सो अशा पद्धतीने नाही का सूरज नाही का त्याच्या बहिणीला ट्रीट करून राहिला ना, आय जस्ट फील रिअली बॅड. कारण नाही का ॲडमिशनच्या वेळेस नाही का बहुत जास्त प्रॉब्लेम येतो. बरं इवन इफ म्हणजे जेव्हा नाही का माझी 11वीमध्ये ॲडमिशन झाली नव्हती ना, आय जस्ट वॉन्ट टू बी अ सुसाईड. म्हणजे मला सुसाईड करूशी वाटत होतं, कारण मी इतका जास्त डेस्परेट झालो होतो. कारण मला कुठेच ॲडमिशन भेटत नव्हतं. आय जस्ट फील रिअली क्राय. आणि मला कोणतेच मी दिसून नाही राहिलो होतं. मला माझ्या फ्युचर एकदम कम्प्लिटली अंधारात दिसून राहिलं, कुठे बंद दिसून राहिला, इथून कोणताच दरवाजा दिसून नाही राहिला होता मला समोर जाण्यासाठी. सो आय जस्ट बीन रिअली क्राय आणि आय जस्ट ट्राईंग टू बी अ सुसाईड. सो विचार कर राव का मी एक मुलगा आहे आणि एक कठोर मन आहे, तरी मला ॲडमिशन भेटत नव्हती ना, तेव्हा मी अशाप्रमाणे होतो. विचार कर तिच्या स्टेटवर नाही का, तिच्या स्टेजवर समजा जर मी असतो ना, तर राव आय डोंट नो, माईट बी का तिला तिच्या फ्युचरची काळजी नाही का ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. बट साला मी असतो ना सच में यार रडून गेलो असतो. किंवा कारण ॲडमिशन बहुत आहे, कारण याच्यावर डिपेंड करते का आपलं फ्युचर कसं काय राहील राव. तर जर आपलं ॲडमिशन नाही झाली तर आपलं 1 वर्ष खाली बसून राहावं लागेल. आणि इट्स अ रिअली बॅड थिंग का आपण एक स्टुपिड रिझन थ्रू आपण 1 वर्ष वाया घालवलं. आणि हे समज जर नाही का तिला समजत नसेल ना, तर ऑफकोर्स भावाने, एक भाऊ आहे त्याने समजून सांगायला पाहिजे का ठीक आहे
BSc जर तुला नाही करायचं, आपण वर्ष वाया नाही घालू, आपण BA ला ऍडमिशन करून टाकू. पण हा बंद झाला, मला काही कळून नाही राहिलंय राव का याला इथे राहून मटण खायचं आहे का त्याच्या बहिणीच्या ऍडमिशनसाठी इकडे तिकडे फिरायचं आहे, काहीच नाही समजून राहिलंय. आणि हे जस्ट बस येत आहे पैसे. हाडून नो यार, मी का म्हणू आणि यार कशाप्रमाणे समजून सांगू. म्हणजे मी त्याला सांगितलं, बट हा बंद एकदम माझ्यावर पण चिडून राहिला राव. अबे यार का तिला सांगितलं तरी असं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. डू यार थिंक पॉझिटिव्ह मॅन. मला नाही का यशवंतमध्ये ॲडमिशन भेटत नव्हती. ॲक्च्युली भेटत नव्हती म्हणजे कसं, मला माहीत पण नव्हतं का यशवंत कॉलेजमध्ये सायन्स आहे म्हणून. मी जस्ट तुक्का मारण्यासाठी कॉलेजमध्ये गेलो आणि मला तिथे माहीत पडलं का सायन्स भेटेल, ॲडमिशन करून टाकलेलं स्पॉट ॲडमिशन या. आणि तेव्हा मला कसं तरी बरं वाटलं राव का. खूप मोठं डोक्यावरचं ओझं निघालं. कारण नाही का मला हार्डली 51 किंवा 52% होते 10वीमध्ये. आणि एवढा कमी पर्सेंटवर नाही का मला कुठे ॲडमिशन भेटतच नव्हती. आणि जेव्हा मला यशवंतमध्ये ॲडमिशन भेटली, आय जस्ट फील रिअली लाईट. काफी हलका फील करून राहिलो होतो. आणि समजा जर अशा वेळेस नाही का, समजा जर आणि यावेळेस नाही का एक फॅमिली मेंबरची खूप जास्त गरज असते राव. माझ्या वेळेस नाही का माझे वडील होते, बट यावेळेस नाही का म्हणजे म्हणजे सूरजच्या बहिणीची एक प्रकारे कंडिशन म्हणून घेतली, तर यावेळेस नाही का सूरजच्या बहिणीला सूरजची बहुत जास्त गरज आहे. बट हा बंदा अशाप्रमाणे तिला ट्रीट करून राहिलाय ना, आय डोंट नो यार. सच मी मला काहीच म्हणजे त्याला समजून कसं सांगू आणि का सांगू. जिथे नाही का 1% तरी चान्स असेल ना राव, तर ऑफकोर्स यू हॅव टू ट्राय. हे वर्षाचा सवाल आहे, ॲडमिशनचा सवाल आहे. इवन इफ समजा तिला समजा राग आला आणि तिला वाटलं की आपलं काहीच होऊ शकत नाही, शी इज ट्राय टू गेट सुसाईड अटेम्प्ट करण्याचा जर प्रयत्न केला, तर विचार कर. इट्स रिअली बॅड, रिअली बॅड. मुली कशा काफी हळव्या असतात आणि तिला समजत नसते की लाईफ इज रिअली टू बिग आणि आपल्याला खूप काही अचीव करायचं आहे. यांना या गोष्टीची काही रिलेशन नसते. त्यांना फक्त ॲडमिशन झाली, समजा ॲडमिशन नाही झाली, सो दे आर रिअली ट्राईंग, क्राईंग अँड आय डोंट नो व्हॉट इज दे कॅन से. तर अशा वेळेस नाही का त्यांना कळत नाही राव. तर अशा वेळेस मोठ्याने समजून घ्यायला पाहिजे, तिच्या भावाने समजून घ्यायला पाहिजे, सूर्यला समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला यावेळेस असं काही करायचं आणि हा बंदा इथं येऊ नये. आणि म्हणजे मला मदत तर करूशा वाटतं, बट कशाप्रमाणे मदत करू राव मलाच नाही कळून राहिलं आहे. ॲक्च्युली कसं, मग ॲडमिशनसाठी आम्ही अग्निहोत्रीमध्ये गेलो. अग्निहोत्रीमध्ये हा बंदा काही समोर जायला तयार नाही, तर त्यामुळे मीच समोर गेलो. BScसाठी ॲडमिशन कुठे भेटते का. मग ते म्हणे नाही म्हणे. मग त्याच्यानंतर युएसमध्ये ॲडमिशनसाठी जाणार होतो, तर हा म्हणे यार अबे यार तिथे ॲडमिशनच नाही म्हणे. तू कसा काय इथूनच सांगू शकते यार, इथूनच म्हणते नाही आहे. तर ऑफकोर्स तिथे कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे त्यांना विचारलं, ते म्हणे BScसाठी ॲडमिशन नाही म्हणे. मग ठीक आहे, पुलगावमध्ये ॲडमिशन. सो ठीक आहे ना. आता याच्यावर नाही का सूरजचं सोल्युशन काय. सूरजचं सोल्युशन आहे काहीच नाही. त्याचं असं म्हणणं आहे का समजा जर आपण पुलगावला BSc ॲडमिशन केली, ठीक आहे, 15,000 रुपये भरले आणि त्याच्यानंतर मग काउन्सिलिंगचा राऊंड आपण केला आणि त्याच्यामध्ये समजा जर ते कॉलेज अलर्ट झालं आणि मग तिथून ॲडमिशन काढायची, इथं हे करायचं, मग ते कशाला एवढं फालतूपणा करायचं. मग ह्याचं सोल्युशन काय. समजा जर आपण वाट पाहायची का ॲडमिशन करायची. राईट ना, समजा जर तिथे नंबर नाही लागला आणि इथं आपण ॲडमिशन नाही केली, तर आपलं वर्ष वाया जाईल. आपल्याला दोन्ही बाजून विचार करायचा आहे ना. आणि समजा जर इथेही नंबर लागला आणि तिथेही नंबर लागला, तर बेटर आहे आपण एक पैसे गेले म्हणून एक प्रकारे सोडून देऊ, 30,000 तिचा जीव वाचला, अशाप्रमाणे आपण एक प्रकारे विचार करून हे करू. काय यार राव, कोणाला समजून सांगत आहे मी आणि का सांगत आहे काहीच कळून नाही राहिलं. ओके ठीक आहे. देन काय झालं, देन काय नाही, चिकनचा प्रोग्राम बनला. आता चिकनचा प्रोग्राम बनला आणि मग आता ते बुडी आहे, दे आर नॉट, म्हणजे ते कसे एक प्रकारे धाडा किटकिट करते. मग त्यांना थोडंसं समजून घेतलं. मग आईला फोन लावला, आम्ही चिकन बनवता म्हणे. ओके ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, ऑल ओके. सो देज इट. आता काही जास्त वगैरे सांगायचं नाही रं. आता अजूनपर्यंत प्लॅन अजूनमध्ये झाला नाही आणि आज संध्याकाळी तर बनवूच यार.
पण सांगू सच में मला नाही का आता नाही का खरंच सूरजच्या बहिणीची नाही का बहुत जास्त काळजी वाटून राहिली. कारण अशा वेळेस नाही का एक फॅमिली मेंबरच सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि शी इज अलोन देअर, ती एकटी आहे तिच्या रूममध्ये आणि हा बंदा इथे राहत पण नाही. आणि मी या बंदाला कशाप्रमाणे कन्व्हिन्स करू मलाच नाही कळून राहिलं आहे. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 895 या 96. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.